नमस्कार, मी श्यामल साबळे, जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। आता बातम्या सविस्तर। पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर 6 तरुणांनी चाकू हल्ला केलाय। बदनापूर तालुक्यातील निकळक शिवारात ही घटना घडली आहे। आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये निकळक शिवारात पहाटे 5 वाजेच्या सुमारास पोलीस भरतीच्या धावण्याचा सराव करणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीवर 6 जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यातील तरुणी आणि महिलांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असताना पुन्हा एकदा बदनापूरमध्ये हा प्रकार समोर आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दरम्यान या प्रकरणात 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय। काल जी घटना जी झालेली आहे, मुलगी थोडीफार इंजर्ड आहे। फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे। आपण 2 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। आता त्याची चौकशी सुरू आहे। मुलींनी बरेच लीड पण दिलेला आहे आपला, की घटना कशी झाली होती, ते बाईकवर आले, बाईकची कशी ओळख होती, ते सगळ्या मुलींनी आता सांगितलं। त्याचा परत एकदा मेडिकल करणार आपण, की कुठल्या वेगळी इंजुरी आहे आणि तोप्रमाणे कलम वाढता येईल का, तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे, तो आता सुरू आहे। आणि जे 2 लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत आहोत आपण, आणि बाकी जे उर्वरित आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेतला। मुलीचं कुठेतरी मनोधैर्य खचतं का, असं जर प्रकार घडतो तर आपण याच्या माध्यमातून जनजागृती काय करणार आहोत? जनजागृती असा ती मुलगी ऑलरेडी फार असं डेअरिंग होती, ते रनिंगसाठी भरतीची तयारी करत होती। 6 लोकांनी हल्ला केला तरीसुद्धा त्याची हिंमत एवढा आहे, तर हे चांगली गोष्ट आहे। आता आपण पोलीसबद्दल जे काही होऊ शकतो, सेल्फ डिफेन्सचा क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी। आता 5वी शाळा आहे, 3 दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये। ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार, आणि जे काही शक्य आहे मुलींच्या सुरक्षाबद्दल ते पोलीस करतात। दामिनी पथक सारखे असे काही दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे, त्याचा पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे। शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी ते दोघे वेळी दामिनी पथकचा पेट्रोलिंग सतत सुरू आहे। कालिका परिवार आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते श्रींची महाआरती संपन्न झाली आहे। अनोखा गणेश मंडळात ही महाआरती घेण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील श्री अनोखा गणेश मंडळाच्या बाप्पांची गुरुवारी कालिका परिवारातील सदस्य आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। या प्रसंगी घनश्यामदास गोयल यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी अरविंद अग्रवाल, अरुण अग्रवाल, मनोज जिंदल, मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मांधना, संस्थापक अजय जगदीश भारतीय, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, अनिल सोनी, अतुल मंत्री आदींची उपस्थिती होती। मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बन्सल आणि कालिका परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी हरियाणा येथील सुनील आणि तिलकधारी आर्ट्स ग्रुपच्या कला पथकाने रामायणातील प्रसंगाचे बहारदार नृत्य आणि जिवंत अभिनय कलेद्वारे जबरदस्त सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। मंडळातील सदस्यांसह महिला, बच्चे कंपनी आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दरम्यान शनिवारी एकादशी निमित्त भाविकांना उत्सव वाटप केले जाईल, तसेच कला पथकाद्वारे महाकालिकाचा जिवंत देखावा सादर केला। गणेश उत्सव अनोखा गणेश मंडळाने सादर केलेल्या देखाव्यातून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडते, असे नमूद करत जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शुभेच्छा दिल्या। महाआरती आपल्या शुभ हस्ते झाले, काय सांगाल सर? सध्या गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात जालना शहरामध्ये साजरा होत आहे, आणि आज या उपलक्षात मला अनोखा गणपती मंडळ इथे आज आरतीमध्ये येण्याचा सौभाग्य प्राप्त झाला। एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम इकडे बघायला मिळत आहे। 108 किलोची चांदीची मूर्ती, त्याच्यावर सोन्याचा पण वर्क केलेला आहे। त्याच्यासोबतच वेगवेगळी झांकी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण या गणेश मंडळाने आयोजित केलेला आहे। तर खरोखरी आपला भारताची, महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। त्यासाठी मी यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी विविध विभागांची पाहणी करून दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी महानगरपालिका कार्यालयात विविध विभागांची पाहणी केली आहे।
आज रोजी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी आपल्या मुख्य कार्यालयातील विविध विभागात जाऊन विभागातील काही दैनंदिन कामाचा आढावा घेतला। महापालिका झाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली असून आयुक्त, उपायुक्त, ऑडिशनल आयुक्त, सहाय्यक आयुक्त या सर्व अधिकाऱ्यांना स्वतंत्र अशी बसण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, त्याचबरोबर शिक्षण विभागात बसण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी कॅबिन तयार करून अधिकाऱ्यांना बसता यावे, त्यांना टेबल खुर्चीची सुविधा व्यवस्थित करून द्यावी, त्याचबरोबर प्रौढ महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्ष अद्ययावत करण्याच्या काही सुविधा असतील, या सर्व बाबी आयुक्त संतोष खांडेकर यांनी मुख्य कार्यालयातील विविध विभागातील कक्षांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या। पाहणी करण्याचा उद्देश एकच होता की आमच्याकडे आता अधिकाऱ्यांची संख्या बरीच वाढली महापालिका झाल्यानंतर। कारण महापालिकेपूर्वी नगरपालिकेत एकच गॅजेटेड ऑफिसर फक्त मुख्याधिकारी असायचा। आता आयुक्त, उपायुक्त, ॲडिशनल आयुक्त, सहाय्यक आयुक्त, त्याचबरोबर इतरही काही गॅजेटेड ऑफिसरची पदं आहेत, ती मंजूर होतीलच काही दिवसात। परंतु हे अधिकारी आता आपल्याकडे 3 गॅजेटेड ऑफिसर, एक क्लास 1, 2 क्लास 2, काही दिवसात आणखी एक क्लास 2 आणि आणखी क्लास 1 अधिकारी येणार आहे। याने बसण्यासाठीची जी व्यवस्था आहे, आपल्याकडे इमारतीची साईज थोडी छोटी आहे, स्पेस नाही, तर तो स्पेस अवेलेबल करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था कशी करता येईल हे पाहण्यासाठी सगळी व्यवस्था सुरू होती। त्याचबरोबर विभागातले काही दैनंदिन कामकाजासंदर्भाच्या सूचना देण्यासाठी एक फेरफटका। संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी जालन्यात काँग्रेस पक्षाने केली। जालना शहरातील गांधी चमन परिसरात भाजप विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी ही मागणी करण्यात आली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका आमदाराकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी आज जालना शहरातील गांधी चमन परिसरात निषेध आंदोलन केलं। यावेळी भारतीय जनता पार्टीचा निषेध करण्यात आला, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राग, शेख महमूद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आमचे नेते, विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुलजी गांधी हे विदेश दौऱ्यात असताना त्यांनी एक मुलाखत दिली आणि मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमानवत असं दिलेलं नाही आहे। पण त्यांच्या त्या वक्तव्याला भारतीय जनता पार्टीने तोडून मरोडून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे, तो आमदार आहे की खासदार आहे माहीत नाही, मला वाटतं खासदार आहे, आमदार आहे, ते राहुल गांधी यांना जीव मारण्याची धमकी दिलं। त्याच्या निषेधासाठी आम्ही इथं हा मोर्चा आयोजित केला आहे। राहुल गांधी यांना Z+ सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला तर हा देश गप्प बसणार नाही। निश्चितही भारतीय जनता पार्टीने आणि तो मारवा जो याबद्दल काही बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलेलं आहे। कुंभेफळ येथील कला केंद्रात अवैध धंदे चालत असल्याचा आरोप करत येथील कला केंद्र बंद करावे अशी मागणी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे। तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या याच कला केंद्रात अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप नंदा पवार यांनी केलाय। जालना तालुक्यातील कुंभेफळ शिवारात कला केंद्र सुरू करण्यात आले आहे, मात्र अनेक महिलांचे पती या कला केंद्रात रात्ररात्र जाऊन संसारापासून दूर चालले आहेत। अशा महिलांनी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष नंदा पवार यांची भेट घेतल्यानंतर नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली आणि हे कला केंद्र बंद करण्याची मागणी केली। या प्रकरणात रीतसर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना निर्देश दिले असल्याची माहिती नंदा पवार यांनी दिली आहे। कुंभेफळ येथील कला केंद्राबद्दल तुम्ही तक्रार दिली आहे, काय तक्रार आहे तुमची आणि काय म्हणालेत कलेक्टर साहेब? आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे। गेल्या 1 वर्षापासून कुंभेफळ येथे बिना परवाना कला केंद्र चालू आहे आणि त्या कला केंद्रामुळं कित्येक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। त्या कला केंद्राला माजी सरपंचांनी चुकीच्या मार्गाने ठराव नसताना ते कला केंद्र तिथं चालू आहे। त्याला कोणाची परमिशन नाही, जिल्हाधिकारीची परमिशन नाही, गावकऱ्यांचा विरोध आहे त्या कला केंद्राला। अशा कित्येक महिला माझ्याकडे येऊन रडतात की ताई आमच्या परिवारात खूप मोठं संकट आलेलं आहे, कारण की आमचे नवरे बिनधास्त त्या कला केंद्रावर सकाळचे 5-5 वाजे लोक तिथं बसतात आणि आपले त्या हद्दीतले पोलीस चौकी स्टेशनचे PI आहेत, त्यांनी अक्षरशः मागच्या वेळेस तिथं काय प्रकरण घडले होते विपरीत
तर ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिथं सर्रास दारू विक्री होती आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की त्या कारणामुळं महिलांना त्रास व्हायला, गावकऱ्यांना त्रास व्हायला. जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की ते कलाकेंद्र आपण 100% बंद करू आणि साहेबांचे आम्ही आभार मानले. आणि महालक्ष्मी सणानिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी करण राज्य मित्रमंडळाच्या वतीने महालक्ष्मी मकर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. गेल्या 4 वर्षापासून करण राज्य मित्र मंडळाच्या वतीने महालक्ष्मी मकर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी 11 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर रोजी ही स्पर्धा संजयनगर, शंकरनगर, नीलकंठनगर, छत्रपती कॉलनी, भवानीनगर, सिद्धिविनायक नगर, योगेश्वरी कॉलनी, तुलसी पार्क आदी भागात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रथम पारितोषिक चांदीचे कडे आणि सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक पितळी समई आणि सन्मान चिन्ह, तर तृतीय बक्षीस इस्त्री आणि सन्मान चिन्ह, तर उत्तेजनार्थ 5 जोडप्यांना स्मृती चिन्ह देण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या 2 दिवसात करण राज्य मित्र मंडळ यांच्या वतीने विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या महालक्ष्मी मकर सजावटीची पाहणी करण्यात आली. यामध्ये नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये कोणी बेटी बचाव बेटी पढाव, शासकीय योजनेची पूर्ण माहिती, तसेच ग्रामीण रस्ते शहरी भागाला जोडा, डोंगर पोखरू नका, वाढदिवसानिमित्त एकतरी झाड लावावे आदी संदेश या माध्यमातून नागरिकांनी दिले. या स्पर्धेचे आयोजक करण राजे पाटील, स्पर्धेचे पंच म्हणून शिक्षिका विजया वाघ, ॲडव्होकेट पिंकी लड्डा, अश्विनी धनावत आदींनी काम पाहिले. सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण हे लवकरच जाहीर करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी राहिलेले बक्षीस वितरण आणि या वर्षीचे असे दोन्ही एकत्र लवकरच जाहीर करून बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती आयोजक करण राजे पाटील यांनी दिली आहे. नमस्कार. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्येक घरोघरी असा म्हणजे वेगवेगळा देखावा त्या समाजोपयोगी असेल किंवा समाजामध्ये काहीतरी एक वेगळा मेसेज येईल ह्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांनी एक वेगवेगळा मेसेज देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि हाच मेसेज आज इथेही आपण बघा, माहूरगड असेल किंवा हे असेल, दरवर्षी इथेही नवीन नवीन असं एक प्रकारचे इथं देखावे केले जातात. आणि महालक्ष्मीच्या आपल्या माध्यमातून आपण प्रत्येक याच्यामध्ये असतो तर काहीतरी महिलांना एक कलागुणांना एक वाव मिळावं त्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी चौथ्यांदा आता ही आपण मकर सजावट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि आपण याच्यात प्रत्येक माता बहिणीने एकदम मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवलेला आहे. बक्षीस वितरण काय आणि कसं राहणार? बक्षीस वितरण आपलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे. प्रथम बक्षीस आहे आपलं, त्याच्यामध्ये चांदीचे कडे आहे, दुसरं आहे समई आहे, तिसरं आपलं जे बक्षीस आहे ते होन आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळे असे बक्षीस आपण आयोजित केलेले आहे. त्याच्यामध्ये जे मग 5 कुटुंबांना जेवणाची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर जे सहभागी स्पर्धक आहे त्या प्रत्येक स्पर्धकाला आपण काहीतरी वेगळं बक्षीस देणार आहे. आणि जे पाठीमागचा जे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तोही याच्यामध्ये होऊन जाईल आणि याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. दरवर्षीप्रमाणे ही करण राजे मित्र मंडळ यांनी ह्याही वर्षी महालक्ष्मीचा कार्यक्रम ठेवला आहे. आणि महालक्ष्मीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध स्पर्धा योजनेचं राबवलेलं आहे. यातूनच सर्व महिलांना असं प्रोत्साहन मिळवलं जातं की त्यांना अशी इच्छुक होती की माझाही नंबर निघेल म्हणून ते विविध प्रकारचे डेकोरेशन करतात आणि काहीतरी समाजाला संदेश देईल असं ते त्याच्यातून दाखवलं जातं. म्हणजे समाजांना एक भावना जागृत केली जाते की काहीतरी नवीन पिढींना की काहीतरी सुधारणा हो नवीन पिढीमध्ये. आपण जे गलत करतो आहे किंवा आपण वृक्ष संवर्धन करत नाही, वृक्ष लावत नाही, या समजा ही संदेश यांना दिला जातो नवीन पिढीला. करण राजे मित्र मंडळ यांनी स्पर्धा आयोजित केली होती. त्या आयोजित स्पर्धेमध्ये आम्ही असे देखावे दाखवले आहे की झाडे लावा झाडे जगवा. आणि एक वाढदिवस साजरा करत असताना तुम्ही जर 15,000 ते 20,000 रुपये खर्च करू शकता तर एक वाढदिवसानिमित्त एक झाड लावा, जेणेकरून सर्व पृथ्वी तलावर झाडे वाढेल आणि ऑक्सिजनचा साठा बी उपलब्ध होईल, जेणेकरून ओझोन वायूचा थर जो आहे तोही लेवलमध्ये राहील आणि म्हणजे पृथ्वी पण विस्कळीत होणार नाही. आणि अजून एक प्रकल्प राबवला आहे की नद्या नाले समजा नद्या ज्या आहेत तर त्या जोडल्या जाव्यात आणि दुष्काळ टाळला जावा. आणि अजून वृक्ष लावल्याच्या नंतर भरपूर आपल्याला प्रदूषण पण टाळलं जातं. खेडेगाव समजा शहरापासून दूर आहेत
ते खेडेगाव जे दूर आहेत तर ते शहराला जोडले जावं आणि खेड्यांची पण सुधारणा झाली पाहिजे, हे आम्ही या संदेशामधून दाखवलं आहे की दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था पण वाढली पाहिजे. मी मनीषा पवन कुमार खांदे, करण भाऊराजे यांच्या दरवर्षी स्पर्धा आयोगामध्ये आम्ही पण सहभाग म्हणून असं ही कार्यक्रमामध्ये भाग घेत असतो. दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदा येणारा हा सण आम्ही खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरी करत असतो. एवढंच बोलून दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा देखावा करतो की त्याच्यामधून प्रत्येकाला येणाऱ्या बघणाऱ्याला काहीतरी संदेश भेटला पाहिजे की याच्यामधून आपलं काय भेटतं आहे, काहीतरी एक संदेश की ह्या गोष्टीमधून काय होऊ शकतं, की काय आहे जीवन, म्हणजे अजून पण मागच्या काळातली गोष्टी आहे का ते पूर्णपणे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. या स्पर्धेबद्दल काय वाटतं तुम्हाला? या स्पर्धेबद्दल म्हणजे आनंद वाटतोय की असं करण्याचा घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयाच्या परिसरात जालना शहर महानगरपालिका प्रशासन सुमारे 100 कोटी रुपये खर्चाचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणार आहे. यामुळे महावितरणाला द्यावे लागणारे कोट्यवधीचे वीज बिल वाचणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. प्रस्ताव हे नगरपालिका पाठवते, एक लक्षात ठेवा. फक्त अधिवेशनामध्ये बोलण्याचं काम आमचं असतो. आणि आपला जे जायकवाडी पाणी पुरवठा आहे त्याला आपण 16 MLD पर डे पाणी घेतो आणि त्याचा लाईट बिल येतो 1 करोड रुपये. जर हा नवीन WTP झाल्यानंतर, WTPचा पण लोकांना अर्थ माहीत आहे, त्यांना सांगतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणतात त्याला, ते 35 MLDचं झाल्यानंतर त्याची कॅपॅसिटी जाईल 50 MLD पर डेचं. जर आपण 50 MLD पर डे घेतला तर आपला लाईट बिल येईल 3 ते 4 करोड रुपये. सध्या 16 MLDला 1 कोटी येतं. आणि जर वर्षाचा आपण आकडा धरला तर 30-35 कोटी जवळजवळ येईल जर 40 MLD आपण घेतला तर. आता 40 कोटी आणायचं कुठून, ही नगर परिषद सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यासाठी आम्ही सोलर ऊर्जाचा प्रस्ताव पाठविलेला आहे. एकूण 100 कोटीचा हा प्रस्ताव आहे. आणि अधिवेशनमध्ये मी जेव्हा बोललो तर संबंधित नगरविकास खात्याचे मंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे आणि ते प्रोसिजर चालू आहे. आणि ती जर झाल्यानंतर तर आपले जे वर्षाला पैसे वाचेल 30-35 कोटी जे जालना शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये येईल. आज लाईट बिल आम्ही स्वतःच्याकडून देत नाही. जितके वित्त विभाग असतात, 12 वित्त विभाग, 13 वित्त विभाग, 14 वित्त विभाग, 15 वित्त विभाग जे आतापर्यंत झाले, त्यातून अर्धे पैसे आम्ही लाईट बिलला भरतो आणि अर्धे पैसे मी सॅनिटेशनला वापरतो. हे कदाचित काही पुढारी लोकांना माहीत पण नसेल, पण निश्चित ही सोलर बसल्यानंतर जालन्याच्या शहरात आणखीन काम करण्याची संधी नगरपालिकेला भेटेल आणि ते मी काम करणार. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून श्री अनोखा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येत असलेले सामाजिक धार्मिक उपक्रम यामुळे जनतेचे प्रबोधन होत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री अनोखा मंडळाद्वारे स्थापित बापांची गुरुवारी सायंकाळी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी उद्योजक घनश्यामदास गोयल, भास्करराव पाटील दानवे, राजेश राऊत, गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विजय कामड, अर्जुन गेही, रवी अग्रवाल, संजय देठ, सुरेंद्र शेडुते, अनिल सोनी, मंडळाचे अध्यक्ष अनिश गोयल, योगेश मांधरा, संस्थापक अजय भारतीया, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, अतुल मंत्री डॉक्टर रितेश मिश्रा, धीरेंद्र मेहरा, बबलू सारस्वत, राजेश अग्रवाल, हर्षद चोरडिया, राजकुमार दायमा, गणेश तिवारी, पुरुषोत्तम भक्कड, रोहित भुरेवाल, भक्तमाल, कथा प्रवक्ता किशोरजी तिवारी, मेघराज चौधरी, सुदर्शन मुंदडा, महावीर मर्लेच्या आदींची उपस्थिती होती. अनोखा गणरायाची आरती, महाआरती केली, काय साकडं घातलंय, काय मागणी केली? मी दरवर्षी अनोखा गणेश मंडळाच्या दर्शनाला येत असतो. हे जे मंडळ आहे हे या शहरातल्या जनतेसाठी सतत अशा प्रकारचं उपक्रम करत असतं आणि त्यातून जनतेला एक प्रबोधनचं साधनसुद्धा उपलब्ध करून देत असतं. मला असं वाटतं की या मंडळाने केवळ गणपती उत्सवच नाही तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम या जालना शहरात आणि या जिल्ह्यात केलेले आहे. आणि त्यामुळं भक्तिभावानं
लोक या ठिकाणी येतात. त्याच भावनेनं मी सुद्धा या ठिकाणी आलो आणि मी आरती केली. या मंडळाने माझं स्वागत केलं, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. याबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पाहत राहा एमसी न्यूज. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. श्री अनोखा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधना, श्री अनोखाचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ जगदीश भरतिया आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या वतीने जालनेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी करम पाटील जाधव. आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास कळण्यास अत्यंत आनंद होत आहे की सालाबदाप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रभागामध्ये संजयनगर, शंकरनगर, निळकंठनगर,
योगेश्वरी कॉलनी, तुलसी पार्क, भवानी नगर, छत्रपती कॉलनी, सिद्धिविनायक नगर या प्रभागामध्ये श्री महालक्ष्मी मकर सजावट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी माझ्या माता बहिणींना नम्रतेची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदवावा आणि स्पर्धेचा कालावधी 11 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर. सर्वात महत्त्वाची विशेष सूचना, जो 2023चा आपला बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम होता तो न झाल्यामुळे सर्व माता बहिणींची मी सर्वात अगोदर दिलगिरी व्यक्त करतो आणि जो 2023चा प्रोग्राम 2024मध्ये होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विकास जयस्वाल अध्यक्ष, सुभाष धायड माजी अध्यक्ष, सावता तरासे सचिव, शेख कादर कोषाध्यक्ष, विजय फुलंब्रीकर, राहुल देशमुख, सचिन मेहरा, बंडू चव्हाण, तेजेंद्र मेहरा, शोएब कुरेशी, असलम बेग, फिरोज बेग, मनोज गिरे, जलील खान, आरिफ बेग, अमजद खान, नितीन खिल्लारे, उत्तम लाडाने यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. महानगरपालिका कर्मचारी वृंदाच्या वतीने गणपती आगमन आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.